कथेचं शीर्षक नाचणारी माणसे. होम्स बरेच दिवस त्याच्या काही खासगी कामातही गुंतला होता. काही दिवस तो युरोपचा फेरफटकाही काही खास सरकारी कामासाठी करायला गेला होता. आणि त्याच वेळात मीही माझ्या काही दूरच्या आप्तांच्या अनपेक्षित भेटीत गुंतलो होतो. त्यामुळे त्याच्या कुठल्याच नव्या रहस्यमय प्रकरणात मीही गुरफटलो गेलो नाही. अर्थात त्यामुळेच वाचकांच्या भेटीला येण्यासारखं माझ्याजवळ काही नव्हतंही. पण आता होम्सला पुन्हा आमच्या बेकर स्ट्रीटमधल्या बिऱ्हाडी स्थिरावून चांगले 4-5 महिने झाले. या 4-5 महिन्यातही काही प्रकरणं आली, पण ती काही खास कुतूहल निर्माण करणारी नव्हती आणि अर्थातच सांगण्यासारखी नव्हती. वाचकांना किती वेळ ताटकळत बसावं लागणार आहे कुणाला माहीत, या कल्पनेने खरं तर मीही जरा अस्वस्थच झालो होतो. त्यातच मला माझ्या आप्तांकडून काही धन अनपेक्षितरित्या मिळालं होतं आणि त्यामुळे तरी मी फारच गोंधळून गेलो होतो. होम्स बरेच वेळा त्याच्या रासायनिक प्रयोगात गुंतलेला असे. त्यामुळे त्याला काही सल्ला विचारण्यात अर्थ नव्हता. त्याची तंद्री त्या प्रयोगात लागली की मग त्याला जगाची आठवण नसायची. मी त्याला विचारलं की सध्या काही नवं प्रकरण नाही का? तर त्याचं उत्तर आलं, प्रकरण ना? या प्रयोगाचं प्रकरण अजब आहे. अगदी अफलातून निष्कर्ष निघतायत. आता ह्याच्यापुढे काय बोलणार? मी आपला गप्प बसून विचार करत होतो. बराच वेळ गेला. होम्सही त्याच्या प्रयोगाचा विचार करत बसला होता. विचार करता करता मी डोळे मिटून स्वस्थ पडलो. तोच माझ्या कानावर शब्द आले होम्सचे. याचा अर्थ असाच ना वॅटसन, की तू तुझी पुंजी साऊथ आफ्रिकेत सोन्याच्या खाणी काढणाऱ्या कंपनीच्या सिक्युरिटीजमध्ये खर्च करू इच्छित नाहीस. मी दचकून डोळे उघडून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो. मला त्याच्या काही जगावेगळ्या गुणांची प्रचिती अनेक वेळा आली होती हे जरी खरं, तरी अशा तऱ्हेने माझ्या मनात अगदी खाजगी व्यवहाराबाबत चाललेल्या विचाराचा त्यांनी माग काढून एकदम स्फोट करावा, हे अगदी अतर्क्य होतं. तुला कसं कळलं हे सारं? मी विचारलं. त्यांनी विचार करताना हातात धरलेली परीक्षा नळी धरून खुर्ची गर्रकन फिरवली आणि मिश्किलपणे हसत तो म्हणाला, वॅटसन, कबूल कर. आश्चर्यचकित झालास की नाही? अर्थातच, मी म्हणालो. मग मला स्टॅम्प कागदावर सही करून लिहून देतोस? होम्स म्हणाला. का? मी विचारलं. का म्हणजे? मी सारं स्पष्टीकरण दिलं की तू म्हणशील की अरे, हे तर सारं भलतंच सोपं आहे. होम्स म्हणाला. नाही नाही, अगदी देवाशपथ मुळीच तसं म्हणणार नाही, मी म्हणालो. होम्सनी परीक्षा नळी टेबलावरच्या स्टँडवर ठेवली आणि एखाद्या प्राध्यापकासारखा मला व्याख्यान देण्याच्या आविर्भावात तो बोलू लागला. वॅटसन, बेटा असं पहा, एकावर एक आधारित असे निष्कर्ष रचत जाणं फारसं अवघड नाही. प्रत्येक निष्कर्षही अगदी सहज आणि सोपा. एखाद्याने असं करून एकदम शेवटचा अंतिम निष्कर्ष दुसऱ्याला, संबंधिताला सांगितला तर त्याला आश्चर्य वाटेल यात शंका नाही. आता तुझ्याच बाबतीत मी नुकताच काढलेला निष्कर्ष काढणं काही फारसं अवघड नव्हतं. पण मला तर काहीच लक्षात येत नाही, मी म्हणालो. शक्य आहे, पण मी तुला दाखवतो ना कसं अवघड नाही ते. तू काल क्लबातून परत आलास तेव्हा तुझ्या डाव्या हाताच्या बोटात आणि अंगठ्यात खडूच्या खुणा होत्या. बिलियर्ड खेळताना क्यू स्थिर करण्याकरता तू तिथे खडू लावतोस. थर्स्टन शिवाय तू कुणाही बरोबर बिलियर्ड खेळत नाहीस. तू मला 4 आठवड्यांपूर्वी सांगितलंस की साऊथ आफ्रिकेतील काही इस्टेटीबाबत थर्स्टनला विचारणा आली होती. 1 महिन्यात ती इस्टेट सरकार जमा होणार होती आणि थर्स्टनची इच्छा होती की तू त्या इस्टेटीत भागीदार व्हावंस. तुझं चेकबुक माझ्या कपाटात तूच कुलपात ठेवलंयस आणि तू तर अजून माझ्याकडे किल्ली मागितली नाहीस. अर्थातच साऊथ आफ्रिकन सोन्याच्या खाणीबाबत, म्हणजे या इस्टेटीबाबत तिच्या सिक्युरिटीजमध्ये पैसे घालण्याचा, खर्च करण्याचा तुझा उद्देश नाही, असा निष्कर्ष अगदी सरळ. Sample complete. Ready to continue?